नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आपल्या देशात संविधान आहे, लोकशाही आहे, अशा गप्पा मोठमोठे नेते सतत मारत असतात. त्यात मोदीजी सगळ्यात पुढे असतात. मग मला सांगा की एखाद्या घराणेशाही सारखं प्रत्येक नेत्याची पत्नी, मुलगा, सून हेच लोक कसे MLA आणि MP बनतात? यांनाच कशी मंत्रिपदं दिली जातात? आता नुकताच जो आदरणीय अजितदादांचा अपघात झाला, दुर्दैवी अपघात, त्यांच्या मृत्यूनंतर एखाद्या चांगल्या कॅपेबल व्यक्तीला निवडण्याच्या ऐवजी त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, ज्या व्यक्तीला राजकारणाचा काही अनुभव नाही, जी व्यक्ती लोकांच्या सांगण्यावरून काम करणार आहे, तिला ते देण्यात आलं. आता सध्या सोशल मीडियावर तिला अजितदादांवर तिचं किती प्रेम होतं, ते अजितदादांची चा वारसा कशी चालवणार आहे, ती शिवाजी महाराज जिजामातेची चे आदर्श कशी मानते, वगैरे वगैरे गोष्टींवर सोशल मीडियावर निरनिराळ्या पोस्ट येतात. हे सगळं पेड कॅम्पेन्स आहेत. मला सांगा, अशा तऱ्हेने लोकांना मूर्ख बनवण्याचे जे उद्योग चाललेले आहेत, त्याने लोक मूर्ख बनणार आहेत का? माझी प्रत्येकाला विनंती आहे, या सर्व भ्रष्ट लोकांना तुम्ही पुढे निवडून नका देऊ. जोपर्यंत आपण यांना धडा नाही शिकवत, तोपर्यंत हे आपला असाच गैरफायदा घेत राहतील. हे प्रचंड भ्रष्टाचार करतात आहे, त्यामुळे आपल्यावरचे टॅक्सेस वाढतात आहे, त्यामुळे अतिशय खराब कामं होतात आहेत, कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर ठीक नाहीये. परंतु हे आपण जागं झाल्याशिवाय होणार नाही. मी भाजपवाला म्हणून कोणीही उभा केला भाजपने तरी मी त्याला मत दिलं पाहिजे. मी काँग्रेसवाला, मी RPI वाला, मी आपवाला, अशा तऱ्हेचं जे डिव्हिजन होत आहे, त्यामुळे आपण आपलं स्वतःचंही नुकसान करतोय आणि देशाचंही नुकसान करतोय. फक्त चांगल्या लोकांना यापुढे निवडून द्या, ही माझी विनंती. धन्यवाद.